तो ओव्हरऑल 8 कवितांमधल्या 2 कविता ह्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत। 13 ते 19 वर्ष वयोगटाचा याला टीनेजर म्हणून संबोधलं जातं। नशिबावर सोडून देतो आणि अशा नशिबाची आपण मदत किती वेळा घेतो। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स। माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो। माझ्या आयुष्याचा टप्पा पार पाडेल तेव्हा मला नक्की तुझी छाया, तुझी छत्रछाया माझ्या पाठीशी। लँग्वेज असेल, ग्रामर असेल, हे कंटेंट्स यूज केले जातात, त्यातलाच हा लँग्वेजचा पार्ट इथे आहे। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? एकलव्य बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। इतर विषय तुमचे सुरूच असतील। आज आपण इंग्रजी विषयाला सुरुवात करणार आहोत। इंग्रजी विषयामध्ये युनिट 1 मध्ये आपली सुरुवात होते ते आपल्या कवितेने 1.1 अ टीनेजर्स प्रेयर। एक साधारणतः कविता आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किती मार्कासाठी आणि कशा स्वरूपात येणार आहे ही मार्किंग स्केल आपण आधी जाणून घेऊया। कवितेवरती एक साधारणतः 2 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्यामुळेच 2 कविता आणि एकूण सरासरी जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल 8 कवितांमधल्या 2 कविता ह्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत। त्यामुळे सर्वच कविता करणं खूप चांगल्या प्रकारे करणं आपल्यासाठी गरजेचं होऊन जातं। प्रश्न क्रमांक 3 साठी पहिला प्रश्न येऊ शकतो, पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन। 5 मार्कासाठी इथे एक कविता विचारली जाऊ शकते, ज्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातील, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातील, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस। अशा स्वरूपामध्ये 2, 2 आणि 1 या मार्किंग स्केलमध्ये कवितेचा एक स्टँजा आपल्याला कॉम्प्रिहेन्शन स्वरूपामध्ये येऊ शकतो। त्याचबरोबर त्यातच प्रश्न बी जो आहे तो ॲप्रिशिएशन ऑफ पोएम। यात देखील कुठलीही कविता आपल्याला ॲप्रिशिएशन सांगण्यासाठी विचारली जाऊ शकते। त्यामध्ये त्याचं आपल्याला टायटल मेन्शन करायचं आहे, नेम ऑफ द पोएट मेन्शन करायचं आहे, राईम स्कीम आपल्याला जी आहे रायमिंग स्कीम ती मेन्शन करायची आहे, फिगर ऑफ स्पीच किंवा लँग्वेजचा जो काही पार्ट कंटेंट त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे तो आपल्याला तिथे लिहायचा आहे, थीम किंवा सेंट्रल आयडिया त्या पोएम म्हणजे त्या कवितेमागची काय आहे ही आपल्याला तिथे मांडायची आहे। आणि याची मार्किंग स्केल ही साधारणतः अर्धा अर्धा 1 1 आणि 2 या स्वरूपामध्ये आहे। अशा स्वरूपामध्ये आपल्याला कवितेचा अभ्यास करायचा आहे। पुढे जात असताना आपल्या कवितेचं जे टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर, यातला हा टीनेजर कोण आहे, कुठला वयोगट आहे ते आपण जाणून घेऊया। जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळी त्याला आपण बाळ म्हणतो, म्हणजे इन्फॅन्ट किंवा बेबी ह्या त्याच्या स्वरूपाला नाव दिलेलं आहे। तशाच पद्धतीने जेव्हा ते दुडदुड चाल करतं 3 ते 5 वयोगट याला टॉडलर म्हटलं जातं। त्यानंतर पुढे जेव्हा थोडीशी समज येऊ लागते, मतं मांडणं सुरू होतात, तेव्हा तो 5 ते 12 वर्षाचा जो वयोगट आहे याला चाइल्डहुड म्हणून संबोधलं जातं। आणि याचा पुढचा टप्पा जो आहे तो 13 ते 19 वर्ष वयोगटाचा याला टीनेजर म्हणून संबोधलं जातं। मला वाटतं विद्यार्थ्यांनो तुम्ही देखील याच वयोगटामध्ये कुठेतरी बसत आहात आणि नक्कीच तुम्हाला या कवितेमध्ये या तुमच्या वयोगटातल्या मुलाने काय प्रार्थना परमेश्वराला केलेली आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल। त्यापूर्वी आपण या कवितेशी संबंधित काही गप्पा मारणार आहोत, ज्याला चिटचॅट असं संबोधलेलं आहे। साधारणतः तुमच्या समोर पुस्तकं असतील तर पुस्तकातल्या या प्रश्नाला तुम्ही समोर ओपन करून ठेवायचं आहे, हातामध्ये पेन किंवा पेन्सिल घ्यायची आहे आणि मग आपण या गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत। फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस, गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग। आता 5 ते 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करणं या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शक्य होणार नाही, पण आपणच संवाद करूया आणि गप्पा कुठेतरी आपण नक्की तिथे मारूया। आता 1 ते 5 हा जो रेटिंगचा एक मॅपिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमची मतं थोडीशी बसवायची आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही रिस्पॉन्स देता किंवा देत नाही त्याला एक लो रेटिंग तुम्ही ठेवू शकता, मिडल रेंजला 3 ते 4चं रेटिंग ठेवू शकता आणि खरोखरच त्या गोष्टीला तुम्ही स्वीकारता आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारे पार पाडता त्याला तुम्ही 4 ते 5चं रेटिंग नक्की देऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या गप्पांना। व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू। एखादा महत्त्वाचा निर्णय जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घ्यायचा असतो त्यावेळेला तुम्ही काय करता, तर त्यातलं एक पहिलं मत त्यांनी मांडलेलं आहे की यू कन्सल्ट विथ युअर पॅरेंट्स अँड एल्डर्स। जे कोणी तुमचे घरातले मोठे वडीलधारे असतील, तुमचे आजी आजोबा आई बाबा
बहीण भावंड असतील त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारता किंवा त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी संगनमत करून विचार घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता. करा, चला थांबायचं नाही, पटापट पेन्सिल हातात आहे किंवा पेन तुमच्या हातात आहे, इथे रेटिंग करायला तुम्ही सुरुवात करायची आहे. सेकंड पॉईंट आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. काही अशा जीवनातल्या काही गोष्टी असतात की ज्या आपल्या आईबाबांशी मोठ्यांशी आपल्याला शेअर करता येत नाही, मग त्यावेळी आपले मित्र नक्कीच आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मदत करतात, निर्णय घेण्यासाठीचे जे काही विचारांची देवाणघेवाण आहे ते तिथे करत असतात. मग अशा वेळेला तुम्ही मित्रांशी किती संगनमत करता आणि त्यांचा सल्ला घेण्याचा किती प्रयत्न करता, तर तो इथे 1 ते 5 या रेटिंगमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. प्रेयर टू गॉड फॉर गायडन्स. बऱ्याचदा असं होतं की कोणाची मदत घ्यायची हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो आणि नक्कीच त्यावेळी आठवतो तो आपला परमेश्वर. अशा परमेश्वराशी तुम्ही मदत किती वेळा मागता, अशा किती एक वारंवारता त्याची जी आहे रेटिंग जी आहे ते इथे नमूद करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट इज थिंक डीपली इन सायलेन्स. अगदी काही नाही, हताश झाल्यानंतर आपल्याला कोणीही नसतं आणि त्यावेळी आपण शांत बसतो आणि स्वतः चिंतन मनन करायला आपण सुरुवात करतो. तर हे चिंतन मनन याची वारंवारता किती आहे ही साधारणतः इथे आपल्याला नमूद करायची आहे. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. हां, ही गंमतच असते. बऱ्याचदा आपल्याला शिक्षकांची देखील मदत घेता येते असते, हे आपल्याला माहीत नसतं, पण घेता किती वेळा घेता हे देखील तुम्ही इथे नमूद करू शकता. टॉस अ कॉइन टू डिसाइड. अगदीच काहीच नाही तर त्यावेळी आपण नशिबावर सोडून देतो आणि अशा नशिबाची आपण मदत किती वेळा घेतो. बघा किती सुंदर प्रश्न आहेत की आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो, एका डिलेमामध्ये आपण असतो, पेचामध्ये आपण असतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या सभोवती आपले पालक असतात, मित्र असतात, परमेश्वर असतो. अगदी आपण चिंतन मनन करून देखील आपल्या बऱ्याचशा अडचणींना सोल्युशन काढू शकतो. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या गप्पांमधून तुम्हाला उकललेल्या आहेत नक्कीच ना. गुड, व्हेरी गुड. चला तर मग पुढे जाऊया आपण. प्रोजकडे वळत असताना आपण पहिला स्टँजा बघूया. आधी आपण कविता पूर्ण वाचून घेऊया. यातले शब्दांचे अर्थ जे आहेत, अवघड शब्दांचे अर्थ ते तुम्हाला मी सांगेन की तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही आवर्जून तिथे जिथे हा अवघड शब्द आहे तिथे लिहून घ्या. त्यांचे उच्चार अवघड वाटले तर उच्चार लिहून घ्या. इंग्रजी अर्थ तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे ते इंग्रजी अर्थही तुम्ही लिहून घ्या आणि मराठी अर्थ तर नक्कीच लिहायचे आहेत सर्वांनी. बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. याच्यामध्ये काही अवघड वाटतायत का शब्द? बघा, न्यू बिगिनिंग म्हणजे एक नवीन सुरुवात. नवीन सुरुवात या मुलाच्या दृष्टिकोनातून आहे की जे आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. डिसिजन्स निर्णय, आयुष्यातले सुंदर असे निर्णय आहेत. अँड द रोड दॅट आय विल टेक, रोड इथे रोडला संबोधलेला आहे. आयुष्यातली जी आपली एक वाट आहे ज्यावरती आपण चालणार आहोत ती वाट आहे. बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, मग अशा वेळेला मी निर्णय घेणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. आय एम द ओनली वन टू चूज, मग मीच एकमेव असेन की ज्याने द रोड दॅट आय विल टेक, जो या पथावरचा मार्ग जो निवडायचा आहे तो निर्णय सर्वस्वी माझा असणार आहे आणि त्याची निवड ही पूर्णतः मीच केलेली असली पाहिजे. पुढे जाऊया आपण. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. या ठिकाणी आपल्याला काही शब्द नवीन आलेले आहेत, बघूया आपण. इथे ग्रेट सक्सेस असं संबोधलेलं आहे. ग्रेट सक्सेस, नुसतं सक्सेस नाही म्हटलेलं तर सक्सेस म्हणजे यश, असं यश जे महान आहे, तुम्हाला उत्तुंग भरारी घ्यायला मदत करणारं आहे अशा स्वरूपातलं यश. त्याच्यानंतर डाकण आहे. डाकण इथे आपल्याला काही मिनिंग्स पण दिलेले आहेत. बघा, डाकण म्हणजे ज्याला इव्हिल, अंधारमय असं आपण म्हणतो, वाईट दिवस आहेत. आणि डिस्ट्रेस म्हणजे खंत, यातना, दुःख, याचा इंग्रजी मिनिंगही तुम्ही थोडंसं लिहून घ्या. ग्रेट वरी, अशा पद्धतीचे ह्या शब्दांचे मिनिंग्स आहेत. बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, जर मी ठरवलं तर मी या आयुष्याच्या वाटेवरचा हा रस्ता निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, असा रस्ता मी निवडू शकतो की जो मला उत्तुंग अशा यशाकडे घेऊन जाऊ शकतो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा जर माझा डिसिजन निर्णय जर चुकला तर तो रस्ता मला कुठे घेऊन जाऊ शकतो, तर डार्कन रोडकडे घेऊन जाऊ शकतो की ज्या ठिकाणी यातना आहेत. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, आणि यामुळे काय होऊ शकतं तर मला अतिशय दुःख होऊ शकतं, यातना होऊ शकतात. समजतंय ना सर्वांना? खूप छान. पुढचा स्टँजा आहे
प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या ठिकाणी शब्द काही अवघड नाही दिसत आहे, तरी पण आपण एक्सप्लेन करत जाऊया. ओपन अप माय आईज म्हणजे डोळे उघडा, अशा अर्थाने आपण फ्रेझल मिनिंग त्याची घेऊया. डोळे उघडणे म्हणजे मला सत्य बघण्याची एक चांगली बुद्धी दे, अशा पद्धतीने ओपन अप माय आईज हा अर्थ वाक्य तिथे आलेला आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, की परमेश्वरा आता माझे डोळे उघड, अशा पद्धतीने उघडे राहू देत की दॅट आय माइट क्लिअरली सी, मला सगळं काही स्पष्ट दिसू देत. स्पष्ट दिसू देत म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट या भूमिकेतून क्लिअरली सी हा शब्द तिथे आलेला आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि अशा वेळेला मला थोडंसं स्टँड घेता यावं, म्हणजे मला निवडता यावं, ते चूज करता यावं. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातलं जे काही चांगलं आहे ते मला उतरवता आलं पाहिजे, अशा पद्धतीने परमेश्वरा तू मला मदत कर. हेल्प लॉर्ड आय जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. इथे एक शब्द नवीन आलेला आहे बघा, टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे काय, तर एक साधारणतः भुरळ आपण म्हणू शकतो की कुठलीही गोष्ट दिसली की पटकन आपल्याला जो हव्यास निर्माण होतो, हवी हवीशी वाटते, अशा पद्धतीने इंग्रजी मिनिंगही तुम्ही लिहून घेऊ शकता. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. काही असू शकतं, वाईट असू शकतं किंवा ते चांगलं असू शकतं, पण तीव्र इच्छा जी आपल्याला होते त्या तीव्र इच्छेला टेम्पटेशन म्हटलं जातं. मग आयुष्याच्या या वाटेवरती ओ लॉर्ड हेल्प टू जस्ट से नो, कधी कधी मला नाही म्हणण्याची पण बुद्धी परमेश्वरा तू मला दे. वेन टेम्पटेशन्स कम्स माय वे, अशा वेळेला की ज्या वेळेला मला अशी काही भुरळ घालणारे प्रसंग माझ्या समोर असतील, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, पण मी माझी बॉडी, माझं शरीर जे आहे ते मला शुद्ध ठेवता आलं पाहिजे. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि प्रत्येक दिवशी माझ्या मला स्वतःला फिट म्हणजे तंदुरुस्त मला ठेवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचा आशीर्वाद तू परमेश्वरा मला दे. पुढचा स्टँजा आहे, वेन माय टीनेजर इयर्स आर ओव्हर, नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. किती सुंदर बघा प्रार्थना या मुलाने केलेली आहे. काय म्हणतो बघा की वेन माय टीनेजर्स इयर्स आर ओव्हर, आणि कालांतराने जेव्हा मी माझे हे टीनेजरचे जो वयोगट आहे तो टप्पा पार केल्यानंतर, नो दॅट आय विल सी, मला माहिती आहे काय मला पाहायला मिळेल, काय अनुभवायला मिळेल, की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, माझं जे आयुष्य आहे मी खूप सुंदररित्या जतन केलेलं आहे, उपभोगलेलं आहे, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि अशा पद्धतीने जेव्हा मी माझ्या आयुष्याचा टप्पा पार पाडेन तेव्हा मला नक्की तुझी छाया, तुझी छत्रछाया माझ्या पाठीशी, नेक्स्ट टू मी म्हणजे माझ्या पाठीशी तू सदैव उभा आहेस, हे मला अनुभवायला मिळेल. समजते ना सर्वांना? खूप छान. बघा या कवितेमध्ये लँग्वेजचा कोणता पार्ट आलेला आहे, तर फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. कुठल्याही कवितेला आणि धड्याला सुंदर रूप येण्यासाठी तिथे लँग्वेज असेल, ग्रामर असेल, हे कंटेंट्स यूज केले जातात. त्यातलाच हा लँग्वेजचा पार्ट इथे आहे, फिगर ऑफ स्पीच. कोणते फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये वापरलेले आहेत ते आपण पाहूया. ॲपॉस्ट्रॉफ आहे. ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे काय, तर ॲड्रेसिंग अन ॲबसेंट पर्सन, डीटी ऑर ॲबस्ट्रॅक्ट आयडिया डायरेक्टली ॲज इफ इट व प्रेझेंट, म्हणजे एखादी अशी पर्सनल व्यक्ती की जी आपल्या समोर उपस्थित नसताना पण तिला गृहीत धरून संबोधून जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा तिथे ॲपॉस्ट्रॉफ हा अलंकार होत असतो. मग या कवितेमध्ये हा ॲपॉस्ट्रॉफ कुठे वापरलेला आहे, तर साधारणतः वाक्य आहे बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. जणू काही परमेश्वरच माझ्या समोर साकारलेला आहे आणि ह्या परमेश्वराबरोबर मी संवाद करत आहे की परमेश्वरा तू माझे डोळे उघड, मला सत्य बघण्याची शक्ती दे. अशा स्वरूपामध्ये हा ॲपॉस्ट्रॉफ इथे वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन म्हणजे काय, तर रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ नियर बाय वर्ड्स, म्हणजे साधारणतः शब्दांच्या सुरुवातीला कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन वापरून जो एक रिदम त्याला दिला जातो त्याला ॲलिटरेशन म्हटलं जातं. तर या ॲलिटरेशनचा वापर बघा या वाक्यामध्ये केलेला आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डड्ड हा साऊंड जो आहे हा ॲम्पर करतोय तिथे आणि एक रिपिटेशन, एक साऊंड, नाद तिथे क्रिएट करत आहे. अशा स्वरूपामध्ये ॲलिटरेशनचा वापर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट इज मेटाफर.
अ फिगर ऑफ स्पीच कंपेअरिंग टू डिफरंट थिंग्स विदाउट युझिंग लाईक ऑर ॲज. म्हणजे कंपॅरिझन करत असताना बऱ्याचदा आपण च्या सारखे म्हणण्यासाठी लाईक असे शब्दप्रयोग वापरतो, पण मेटाफरमध्ये कंपॅरिझन होतं, पण ते विदाऊट लाईक आणि ॲज होत असतं. त्याचा वापर कशा पद्धतीने केलेला आपण पाहूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. म्हणजे रस्ता आहे आणि जीवनाचा रस्ता आहे, या दोघांना एकत्र सांगड घालणारा हा मेटाफर, हा अलंकार आहे आणि त्याची सांगड इथे घालण्यात आलेली आहे. नेक्स्ट इज इन्व्हर्जन. इन्व्हर्जन, द नॉर्मल वर्ड ऑर्डर ऑफ अ सेंटेन्स इज रिव्हर्स्ड फॉर एम्फसाइज ऑर पोएटिक इफेक्ट. म्हणजे तेच सेम शब्द जे आहेत ते पुन्हा थोडेसे रिपीटेडली सेम मिनिंगचा जो कंटेंट आहे तो रिपीटेडली तिथे थोडंसं एम्फसाइज करण्यासाठी, पोएटिक व्हॅल्यू थोडीशी त्याची वाढवण्यासाठी यूज केले जातात. याला म्हणतात इन्व्हर्जन. मग ते कशा स्वरूपात आलेले या कवितेमध्ये किंवा कुठल्या वाक्यात आलेले ते आपण पाहूया. बघा इथे वाक्य आहे डिसिजन्स आय मस्ट मेक, की मी घ्यायचा आहे तो काय आहे, निर्णय आहे. निर्णय पण म्हणतायत आणि मी घ्यायचा आहे तो पण म्हणतायत, म्हणजे हे दोन्ही सेम मिनिंग वर्ड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. दॅट इज इन्व्हर्जन. अशा पद्धतीने लँग्वेजचा वापर या कवितेमध्ये खूप सुंदररित्या केलेला आहे. चला शेवटाकडे येत असताना आपण या कवितेचं कन्क्लुजन बघूया. द पोएम एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर इन गाइडिंग टीनेजर्स टुवर्ड्स गुड डीड्स, मॉरल स्ट्रेंथ अँड वाईज डिसिजन्स. की ही कविता जी आहे ती कशावरती भर देते, तर साधारणतः टीनेजर म्हणजे 13 ते 19 वयोगटातील मुलांनी कशावरती भर दिला पाहिजे, तर एक साधारणतः गुड डीड्स म्हणजे जे काही त्यांच्या हातून होणारी कृती असते ती कृती कशा पद्धतीने असली पाहिजे, ते चांगली असली पाहिजे, त्याला विचारांची जोड असली पाहिजे, त्याला मॉरल स्ट्रेंथ असली पाहिजे. मॉरल म्हणजे नैतिक मूल्य, नैतिक मूल्यांची स्ट्रेंथ, ताकद म्हणूया आपण किंवा जोड असली पाहिजे. अँड वाईज डिसिजन्स, त्यामागे त्यांचे जे निर्णय ते घेणार आहे, डिसिजन्स जे घेणार आहेत ते देखील वाईज असले पाहिजेत. त्यामागे नक्कीच बुद्धी चातुर्य त्यांचं योग्य प्रकारे वापरलेलं असलं पाहिजे. मॉरल बघूया आपण. मॉरल आहे एक साधारणतः फेथ अँड प्रेयर हेल्प अस टू बिकम बेटर रिस्पॉन्सिबल अँड इंडिव्हिज्युअल्स. रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल्स. ज्या वेळेला आपण प्रेयर करतो, प्रार्थना करतो, तेव्हा नक्कीच त्यामागे विश्वासाची भावना असते आणि अशाच विश्वास आणि प्रार्थना या दोन्हीच्या संगणमताने आपण जे काही करू किंवा जी काही मदत घेऊ ती कशी असणार आहे, बेटर असणार आहे, म्हणजे उत्कृष्ट असणार आहे आणि रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल्स, प्रत्येकाला ती जबाबदार बनवणारी असणार आहे किंवा जबाबदारीची जाणीव देणारी असणार आहे. येस, मग आपण पुन्हा आपल्या मगाच्या फॉर्मॅटकडे येऊया. ही आपली कविता या फॉर्मॅटमध्ये कशा स्वरूपामध्ये विचारली जाऊ शकते ते आपण थोडंसं जाणून घेऊया. बघा, पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन या वेळेने जर आली तर आपल्याला सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड जे पोएटिक डिव्हायसेस आहेत ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये उतरावं लागणार आहे. आणि जर ॲप्रिसिएशन वेने ही कविता आली तर आपण आपल्याला कशी उत्तरं विचारली जाणार आहेत हे आपण जाणून घेऊया. साधारणतः कॉम्प्रिहेन्शन स्वरूपामध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी जर त्यांनी विचारली तर कसं असू शकतं, तर वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. आणि यासाठी आपल्याला सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असल्यामुळे पर्याय स्वरूपामध्ये आपल्याला उत्तरं देखील प्रोव्हाइड केली जाऊ शकतात. त्यानंतर द एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम इज डॅश. म्हणजे ह्या जो एज ग्रुप आहे, खरं तर हा स्पष्ट दिलेला नाही, टीनेजर याला संबोधलेला आहे, पण हा एज ग्रुप नक्की कुठल्या वयोगटासाठी आहे हे आपण जाणीवेतून आधी अभ्यासलेलं असलं पाहिजे. आणि तो वयोगट कुठला आहे तर 13 ते 19 हा वयोगट आहे. हे झाले सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. अशाच स्वरूपामध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो या कवितेवरती, तर कम्प्लीट द सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. जे एक्स्ट्रॅक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या कवितेमधली माहिती आहे तिचा वापर करून आपल्याला दिलेल्या वाक्यरचनेला पूर्णत्व द्यायचं आहे. एक साधारणतः द पर्सन शुड स्ट्रिक्टली से नो टू एनी डॅश. कुठल्या गोष्टीसाठी त्या पर्सनने नो म्हटलं पाहिजे, दॅट कम्स इन हिज वे. ज्या वेळेला त्याच्या वाटेमध्ये असे काही गोष्टी आल्यात, ती कुठली गोष्ट आहे जी आल्यानंतर, तर ही कवितेवरच आधारित असल्यामुळे हे आपल्याला थोडंसं फाइंड आउट करून लिहावं लागणार आहे. कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असं थोडंसं संबोधलेलं आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. पोएममध्ये जी काही माहिती डेटा प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत.
साधारणतः बघा कसे आहेत तर आयडेंटिफाय द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. आत्ताच आपण फिगर ऑफ स्पीच बघितलेला आहे. सगळे व्याख्या तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत आणि याच्या छोट्या शॉर्ट नोट्स काढून किंवा चार्ट तयार करून तुमच्या अभ्यासाच्या टेबलच्या समोर तुम्ही त्या पेस्ट करायच्या आहेत. या पाठ करून नाही तर वारंवार त्या पाहून तुम्हाला लर्न होणार आहे. त्यामुळे आवर्जून हा प्रयोग तुम्ही करा तिथे. येस. मग प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ही वाक्यरचना, ही कवितेची ओळ कवितेमध्ये आलेली आहे. मग यामध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच आहे तर आपण आत्ताच पाहिलं की एक आकृती जी उपस्थित नाहीये पण संबोधली जाते आणि त्याच्याशी संवाद साधला जातो असा कुठला फिगर ऑफ स्पीच आहे तर तो आहे ॲपॉस्ट्रॉफ. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ॲक्टिव्हिटी बेस्ड पोएटिक डिव्हाइसवरती, तर तो आहे राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. कवितेमध्ये जे स्टॅन्झा आहेत त्याच्यावरून रायमिंग पेअर्स काही फाइंड आउट करता आल्या तर त्या शोधून आम्हाला द्या. अशा स्वरूपातले प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. जर हीच कविता कॉम्प्रिहेन्शनसाठी आली तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला कसं उत्तर द्यायचं किंवा काय विचारलं जाऊ शकतं. तर फॉर एक्झाम्पल राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ दिस पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. कवितेचं ॲप्रिशिएशन म्हणजे तुमचं मत जे आहे ते तिथे कुठेतरी तुम्हाला मांडायचं आहे. मग त्यामध्ये काय काय माहिती अपेक्षित आहे त्यांना, तर एक साधारणतः त्या कवितेचं टायटल अपेक्षित आहे, त्यानंतर त्या कवितेचं नाव अपेक्षित आहे, त्या कवितेमध्ये रायमिंग स्कीम कोणती आलेली आहे ही उत्तरं अपेक्षित आहेत आणि प्रत्येक मुद्द्यासाठी बघा अर्धा अर्धा एक अशा स्वरूपामध्ये त्याची मार्किंग स्कीम आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याला आपल्याला व्यवस्थित उत्तर देणं तितकंच गरजेचं असणार आहे. कविता आपण करत असू तर कवितेचं नाव टायटल जे आहे ते पूर्णपणे आपल्याला लर्न असलं पाहिजे. त्याचबरोबरीने त्या कवितेचे जे कवी आहेत ह्यांचंही नाव आपण व्यवस्थित स्पेलिंग सहित आपण माहीत करून ठेवलेलं असलं पाहिजे. रायमिंग स्कीम आपल्याला कविता माहीत असेल तर आपल्याला हे उत्तर देता येणार आहे. पुढचा त्यातच आपल्याला लिहायचं आहे ते फिगर ऑफ स्पीच. त्या कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच विचारले गेलेले आहेत किंवा कोणत्या कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा वापर उपयोग केला गेलेला आहे हे आपल्याला त्यामध्ये नमूद करायचं आहे, जे 1 मार्कासाठी आपल्याला असू शकतं. आणि त्यातलाच महत्त्वाचा पार्ट आहे ती कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे हे मनोगत आपल्याला त्याच्यामध्ये मांडायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण आता जी कविता बघितली अ टीनेजर्स प्रेयर, यामध्ये कवीची सेंट्रल आयडिया काय आहे तर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिझायर to be able to take right decisions that leads to the success in life. की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाटेवरती चालत असताना वेळोवेळी जे डिसिजन घेण्याचे निर्णय घेण्याचे क्षण येतील त्या क्षणांमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता या टीनेजर वयोगटासाठी असली पाहिजे. हा एक थोडासा त्यामधला एक भूमिका आहे महत्त्वाची. अ रॉंग डिसिजन मे रुईन द होल लाईफ. आणि अशाच पद्धतीने जर निर्णय चुकला तर काय होऊ शकतं तर संपूर्ण आयुष्य हे कुठेतरी वाईट वाटेने जाऊ शकतं, रुईन होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. हेन्स द टीनेजर इन द पोएम प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स. आणि त्यामुळेच हा जो टीनेजर आहे तो कुठेतरी परमेश्वराला प्रार्थना करतोय की परमेश्वरा मला मदत कर आणि मला मार्गदर्शन कर की जेणेकरून वेळोवेळी जिथे जिथे गरज पडेल त्या त्या ठिकाणी तू माझ्या सोबत उभा राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये तू विकसित कर. येस, नक्कीच मला वाटतं तुम्हा सर्वांना या व्हिडिओमधून माहिती बऱ्यापैकी मिळाली असणार आहे. जो शिकवलेला पार्ट आहे, कंटेंट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. जे समजलं नसेल किंवा अजून जाणून घ्यायचं असेल त्या संदर्भातलं तुम्ही कॅप्शनमध्ये कमेंट्समध्ये काही गोष्टी शेअर करू शकता. नक्कीच तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न पूरक असेल. मला वाटतं आजच्या या व्हिडिओमध्ये बरंचसं काही तुम्हाला शिकायला मिळालेलं आहे. सो इट विल बी द अपॉर्च्युनिटी ग्रॅबिंग मोमेंट फॉर यू की ज्यामध्ये मार्किंग स्कीम तुमच्यापर्यंत या कवितेची पोहोचवली गेलेली आहे. म्हणजे एखादी कविता कशा स्वरूपात आपल्याला मांडायची आहे, विचारली जाणार आहे, त्याची उत्तरं कशा पद्धतीने मांडायची आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालेलं आहे. एक्सप्लेनेशन ऑफ कंटेंट, जो कवितेचा गाभा आहे तो तुमच्या पर्यंत पूरक वेने पोचलेला आहे. शब्दशः अर्थ असतील, इंग्रजी अर्थ असतील, मराठी अर्थ असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पुरवल्या गेलेल्या आहेत. अपॉर्च्युनिटीज टू ग्रॅब मार्क्स आणि कुठे कुठे मार्क्स तुम्ही या कवितेच्या माध्यमातून स्कोअर करू शकता, गेन करू शकता हे तुमच्यापर्यंत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. व्हिडिओ इज विथ यू
टू रिवाइज अँड रिकॉल. आणि हा व्हिडिओ जर तुमच्या सोबतच असेल तर नक्कीच मला वाटतं थोडंसं पॉज करून, थोडंसं थांबवून, जे काही तुमचं लिखाणाचा पाठ राहतोय, समजण्याचा पाठ राहतोय, तो नक्की तुम्ही तिथे अभ्यासू शकता. त्यामुळे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा तुम्हा विद्यार्थ्यांना पुरेपूर वापर नक्की होऊ शकतो. आणि मला वाटतं हे लेक्चर वारंवार तुमच्या सोबत असल्यामुळे एकदाच नाही, वारंवार तुम्हाला ज्या वेळेला अडचणी निर्माण होतील, समजून घ्यायला अडचणी निर्माण होतील, काही कंटेंट लिखाणामध्ये अडचणी निर्माण होतील, त्या वेळेला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पॉज करून ह्या सगळ्या गोष्टी जाणीवेतून नक्की घेऊ शकता. सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना आवडला असेल, तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचल्या असतील. असंच आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू आणि पूर्ण हा सगळा पुढचा जो प्रवास आहे इंग्रजी विषयाचा टप्पा आपण पूर्ण करत राहू. धन्यवाद.